लाखो वारकरी सहभागी होतात। याच वारकऱ्यांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईची वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट मोफत आरोग्य सेवा राबवते। पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी गेल्या 32 वर्षांपासून कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने ही आरोग्य सेवा मोफत पुरवली जाते। सर्दी, ताप, खोकला अशा अनेक आजारांवरती मोफत औषधोपचार देखील केले जात आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांनी। पेशंट्सना वेगवेगळे उपचार देऊन त्यांच्यावर मोफत औषधोपचार करून ते त्यांना बरं करून पुढच्या प्रवासासाठी पाठवतात। अशीच एक संस्था आहे वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट मुंबई, जी सासवडहून पंढरपूरपर्यंत मोफत आरोग्य सेवा देते। तुम्ही तुमची सेवा इथे कधी सुरू केली, कशी सुरू केली आणि त्यानंतर थोडंसं मला इथलं स्ट्रक्चर पण समजून सांगा। सर्व माऊलींना रामकृष्ण हरी। वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबई ही गेली 33 वर्ष अखंडित, आता आपण आहोत ज्ञानोबा माऊलींच्या पालखी मार्गावर, पण तसंच तुकोबा माऊलींच्या आणि सोपान काकांच्याही जी सासवडवरून प्रस्थान करते त्या तिन्ही पालखी मार्गावरती आपली वैद्यकीय सेवा असते आणि ती अविरत असते। त्याचबरोबर आता जिथे आपण पाहत आहोत ही माझी 15वी वारी आहे आणि सुरुवात कॉलेजच्याच काळातून झाली होती आणि तिथून जी सुरुवात झाली ती माऊली आज तागायत ती सेवा करून घेते। आपण एक खूप सिस्टमॅटिक पद्धतीने ही आमची वैद्यकीय सेवा असते। जसं तुम्ही बघताय की माऊली जिथून आत येत आहेत तिथे आपले 2 सेवेकरी उभे आहेत। एक जण त्यांना एक झिपलॉक देत असतो ज्यात औषधं ठेवायची असतात आणि त्याबरोबर आपले दुसरे सेवेकरी आहेत जे नाव नोंदणी करतात, म्हणजे जेणेकरून आपल्याला सुद्धा एक भाग कळतो की दिवसातून किती पेशंट आपल्याकडे आलेले आहेत आणि कुठून आलेले आहेत, त्यांचं वयोगट काय आहे। आणि मग तिथून आल्यानंतर आपण पाहतोय तसं की हा एक मध्ये मेडिकल काउंटर आहे आणि आपले हे 4 डॉक्टर्स आहेत। जसं मी आपले जे सगळे सेवेकरी डॉक्टर्स आहेत ते तब्बल महाराष्ट्रातून 500हून अधिक जास्त संख्येने आपल्याकडे सामील होतात आणि हा मेडिकल ट्रे आहे, ह्यात आपण ॲलोपॅथिक औषधं ठेवतो कारण इथे वारी म्हटलं की इन्स्टंट थोडंसं त्यांना रिलीफ मिळाला पाहिजे। मी अभिमानाने सांगेल की आपली ही वैद्यकीय परीक्षण आणि मग औषधी जी आहे डॉक्टरांना वाटतं ती त्या पद्धतीने दिली जाते। जसं कफ सिरप आहे, रक्तवाढीची औषधं असतात। काय होतंय? सर्दी कधीपासून? कालपासून नरड तडतड करते। आणि कुठून चालायला चालू केलं तुम्ही? आळंदीपासून। आळंदीपासून? तुमची दिंडी आहे का? दिंडीचे। आता मग उपचार झालेत? काय दिलं, काय काय दिलं तुम्हाला? गोळ्या दिल्या। काय सांगितलं? काय सांगितलं सर्दी झाली म्हणून, हां, पुन्हा नरड तडतड करते। याच्या आधी तुम्ही अलीकडे कुठे काही गोळ्या घेतल्या का नाही स्वतःहून? नव्हतं। हां, नव्हते। स्वतःहून घेऊ नका, डॉक्टर नाही घेतलं। चला, रामकृष्ण हरी। तर असं सेवाभावी वृत्तीने अविरत हे कार्य सुरू आहे, जे सासवडपासून थेट पंढरपूरपर्यंत सुरू आहे आणि आषाढी नंतरही काही दिवस म्हणजे वारकऱ्यांचा जो महापूर पंढरपुरात येतो तो ओसरेपर्यंत ही संस्था अशीच कार्यरत राहते आणि आपला सेवा धर्म पाळते। कॅमेरा पर्सन गौरव नाईक सोबत मी मयूर बोरसे, NDTV मराठी, वेळापूर।